हे बघा आता म्हणजे तुम्हाला मी सांगतोय बघा, या इकडं आतमध्ये बघा, हा नागर मोठा आहे, हा नागर मोठा, हा हा नागर मोठा केसांसाठी खूप चांगला असतो. हा वाळवलेला आवळा, हा आपले वाळवलेला आवळा आहे. त्यानंतर हा काश्मीरी लसूण, याला पहाडी लसूण म्हणतात. काश्मीरी लसूण, पहाडी लसूण, ही मेहंदी हाताला किंवा लावतो आपण ती. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण, आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आपल्याला कमेंट आले होते की काष्टा औषधीच्या शॉप कव्हर करा. तुम्हाला घेऊन आलेले गेले 70 वर्ष जुनं यश ट्रेडर्स हे शुक्रवार पेठ मध्ये महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर 2 पासून उजव्या साईडला आला की द्या बॅक हे शॉप आहे. प्रभू कृपा सोसायटी शॉप नंबर 1 आणि 2 इथे सर्व प्रकारच्या काष्टा औषधी मिळतात. स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि ऍड्रेस पण स्क्रीनवरती दिलेला आहे. आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ फॉलो करू. सर्व दर्शकांना नमस्कार. आमच्या दुकानाचं नाव यश ट्रेडर्स. आमचं दुकान महात्मा फुले मंडईच्या मागच्या बाजूला मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर 2च्या शेजारी आहे. आमच्याकडे सर्व प्रकारची आयुर्वेदिक जडीबुटी नॅचरल फॉर्म मधल्या उपलब्ध आहेत. आता त्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम बघा, या इकडे बघा, त्या बरणीमध्ये असे ठेवून त्याच्यावरती ते गुणधर्म लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, एक कवच बीज पावडर, एक काळी मुसळी पावडर, बघा मेंदू नसांचे आरोग्य सुधारते. काळी मुसळी, गोखरू पावडर, हे सर्व प्रकारच्या मूत्रविकार आणि प्रजनन विकारांवरती उपयुक्त आहे. ही सफेद मुसळी, ही सफेद मुसळी पावडर आहे. शक्तिवर्धक, वीर्यवर्धक, थकवा कमी करते. त्यानंतर ही बाल हरड पावडर. ही बाल हरड पावडर म्हणजे तुम्हाला छोटी छोटी बाल हरड सगळ्यांना माहितीच असेल बघा. तर त्या पचन सुधारणे, बद्धकोष्ठता दूर, त्रिदोष शामक. ही लेंडी पिपरी पावडर श्वसनाचे विकार, सर्दी, खोकला, भूक कमी लागणे याच्यावरती आहे. ही नील पान पावडर म्हणजे इंडिगो, केसांना लावायचा रंग आहे. याला नैसर्गिक निळपट रंग, निळसर रंग असतो. ही मुरुड शेंग पावडर, ही जास्वंदाची पावडर, जास्वंदाच्या फुलांची पावडर, फुलांची पावडर, ही केसांच्या साठी वगैरे खूप चांगली असते. ही आणि ऍक्च्युली जास्वंदाचं जे फुल असतं ना, ते खाण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. काढा करून लहान मुलांना पाहतात, खूप बुद्धिवर्धक आहे ते. त्यानंतर हा काश्मीरी लसूण, याला पहाडी लसूण म्हणतात. काश्मीरी लसूण, पहाडी लसूण, ही मेहंदी हाताला किंवा लावतो आपण ती, केसांना लावतात. ही कमळ बीज म्हणजे हे कमळाच्या बिया. ही पिवळी मोहरी, ही साधारणपणे पूजा पाठ मध्ये वगैरे वापरली जाते. ही काळी हळद, हे बघा या गुंजा, लाल गुंजा, पांढऱ्या गुंजा, इसबगोल, यांची गुणधर्म सगळ्यांचे लिहिलेले आहेत. तुम्ही एक एक बघा. हा इसबगोल आहे, पोट साफ होण्यासाठी आहे, पचन संस्था शुद्ध ठेवते. सीतोपलादी चूर्ण, सर्दी, खोकला, कफ, श्वसन मार्गासाठी. हा बिब्बा. 2 मिनिटं. आता हे जे स्पेशल तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रॉडक्टचे नाव पण दिलेलं आणि त्याच्या पुढे रेट पण दिलेले. असे पूर्ण पारदर्शक यांची पद्धत आहे. गेले 70 वर्ष ग्राहकांच्या सेवेत. केसांच्या समस्यासाठी मुख्यतः वापरलं जातं. त्याचं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग आहे. ही पुनर्नवा पावडर आहे. ही बघा, ही मूत्रसंस्थेचे विकार, सूज येणं शरीराच्या अंतर्गत भागात ती कमी करते. अर्जुन छाल ही हृदयासाठी खूप चांगले. अर्जुनाच्या वृक्षाच्या सालाची पावडर आहे. अर्जुनाची वृक्ष हे साधारणपणे खूप उंच असतं आणि नदीच्या किनाऱ्यावर असतं. ही मंजिष्ठा पावडर सर्व प्रकारचे त्वचा रोग वगैरे जे आहेत त्याच्यासाठी मुख्यत्वे आहे. ही बीटरूट पावडर म्हणजे आपण जे मंडईतनं बीट आणतो ना, त्या बीटाची पावडर आहे. बीटाची पावडर. हा फेस पॅक आहे. हा चंदनाचा फेस पॅक आहे, म्हणजे त्वचेला ग्लो येण्यासाठी वापरला जातो. ही आंबे हळद, आंबे हळद ही मुकामार, सूज वगैरे किंवा त्वचेचा रंग निखरण्यासाठी वगैरे वापरली जाते. हे त्रिफळा चूर्ण, पोट साफ होण्यासाठी. ही वेखंड पावडर ही जी आहे ती बऱ्याच रोगांवरती आहे. त्यात मुख्य काही आम्ही दिलेले आहेत बघा. मेंदू व मज्जा संस्था विकार, स्मरणशक्ती वाढवणे, पचन सुधारणे. त्यानंतर हे जर धान्यामध्ये बोरिक पावडर टाकण्याऐवजी ही टाकली, समजा पोटात गेली तरी सुद्धा काही अपाय नाही काय. आणि हिच्यानी म्हणजे धान्यामध्ये कीड होत नाही. ही मुलतानी माती आहे काय. ही ज्येष्ठमधची पावडर, हा ज्येष्ठमधाचा अर्क काय. ही शेवग्याच्या शेंगांची पावडर, म्हणजे शेवगा जो आपण खातो, हल्ली आता शेवग्याचं महात्म्य खूप वाढलेलं आहे. म्हणजे मोदी साहेबांनी शेवगा पार आपल्या परदेशात नेलाय. शेवगा आता खूप लोक प्रेफर करतात. ही शेवग्याच्या ज्या लांब शेंगा असतात, आपण भाजी करतो, त्याची ही पावडर आहे. ही शेवग्याच्या शेंगांची पावडर आहे काय. त्यानंतर हे बघा, ही शिके काही केस धुण्यासाठी वापरतो ती. ही रिठ्याची पावडर आहे. ही आवळा, आपण मंडईतनं जो आवळा आणतो आपण, त्याची पावडर आहे. ही अश्वगंधा पावडर, ही शतावरी पावडर. अश्वगंधा शतावरीचा जो बहुतेक घराघरात सगळ्यांना माहिती आहे त्याचे उपयोग. हे जमाल गोटा, हे थोडा विषारी असतो. हा केसांच्या साठी जास्त वापरला जातो. हा काय,
पण हे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ह्याला हात लावायचा नाही. हे बघा ही फणसाची पावडर आहे, फणसाच्या घराची पावडर आहे, जॅकफ्रूट पावडर. काय हे गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या. हे आगर म्हणजे एक सुगंधी वनस्पती आहे. म्हणजे वनस्पतीचं जे खोड असतं ते सुगंधी असतं, त्याची पावडर आहे. उदबत्ती वगैरे ज्या किंवा ते आपला धूपकांडी वगैरे वापरलं जातं आणि बाकी पण बरेच उपयोग आहेत. हे अश्वगंधा आणि शतावरी अख्ख्या याच्यामध्ये, आंबे हळद अख्खी आहे. हे अर्जुनाची साल, अर्जुनाची साल. हा हे बघा हा अडुळसा, अडुळसा. हा अडुळसा. उपाय सगळे उपयोग सगळे लिहिलेले आहेत बघा इथं. ओके. हे बघा हे वेखंड, हे जे आता आपण पावडर बघितली, हे गोखरू म्हणजे ज्याला संस्कृत मध्ये गोक्षूर म्हणतात त्याला, ओके. किंवा आयुर्वेदामध्ये. हे बघा हे डाळिंबाच्या सालांची डाळिंबाची साल, ओके. आपण जे डाळिंब फळ खातो हे सुद्धा खूप गुणकारी, आपण फेकून देतो ऍक्च्युली. हे बघा ही त्याची पावडर आहे. ही हाडजोड पावडर, ही म्हणजे हाडं वगैरे काय म्हणजे जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं याच्यामध्ये. हे झालं फुलं. हा. त्यानंतर हे आहे धतुरेची पानं, धोत्रा. हा, धोत्रा. ही विषारी वनस्पती. ही संत्र्याची सालं वाळवलेली आहे. ओके. काय? ही संत्र्याची साल आहे. हा ही संत्र्याची सालं आहेत. आणि ही काय बरं, एक मिनिट, निमपान. मग ती काय होतं बाहेर, थांबा एक मिनिट, ते बाहेर काय होतं रे बाबा, एक मिनिट. हे धतुरा पाणी, मग हे थांबा. ही आहे ब्राह्मी. ब्राह्मणी. थांबा, नाही हा ब्राह्मी नाही सॉरी, ब्राह्मी नाही. याला माका केसांसाठी. काय हे आहे वाळा, जो आपण पाण्यामध्ये टाकतो ना, हा वाळा. ही हा अख्खा लिंबू वाळवलेला, साला म्हणजे रसासकट वाळवलेला अख्खा लिंबू या. त्यानंतर इथं अजून असंख्य प्रकार आहेत. हे बघा, सांगितलं ना. हे बघा, नाही आहे ना, हे बघा इथं बघा, हे जवखार. ओके. जवखार ही कस्तुरी हळद स्किन साठी. ही निरगुडीची पानं, नाही निरगुडीची पानं. हे दवण्याची पावडर आहे ही. हे मायफळाची पावडर आहे. हे दातवण. ही कपूर काचरी, नागर मोथा, हा कचोरा, ही कपूर काचरी, ही निलगिरीची वाळलेली पानं, शिलाजीत स्टोन फॉर्म मध्ये. ओके. हा बाकी तसं लिक्विड सुद्धा आहे आपल्याकडे शिलाजीत. त्यानंतर बघा इथं बघा खाली, हे बघा इकडं, हे बघा ही कोरफड पावडर, मुलतानी माती अख्खी, ही बावची पावडर, ही अख्खी बावची, ही कोरफड अख्खी, ही इंडिगो पानं म्हणजे नील पानं. हे बघा ही संत्र्याच्या सालाची पावडर, पिपरामूळ सांगितलं ते नाही आपण पिपरामूळ पावडर. काय ही भृंगराज पावडर माका. त्यानंतर ही सोनामुखी पाला पावडर, ही डीके माली. त्यानंतर ही लिंबू साल. प्रत्येक वस्तूवर त्यांचे उपयोग लिहिलेले आहेत. हे बघा इकडे बघा. त्यानंतर हे लिंबू अद्रक, हे ऍसिडिटीवर खूप गुणकारी आहे. काय ही पळस पापडी लहान मुलाच्या काड्यामध्ये असते. या गुळवेलच्या गोळ्या आहेत या. गुळवेल. काय ही काकड शिंगी, ही गुलाबाच्या पानांची पावडर आहे. ही हरिद्राखंड गोळी आहे. काय हरिद्राखंड गोळी आहे. ही त्रिफळा चूर्णाची गोळी आहे. असं बघा ही रोजमेरीच्या पानांची पावडर आहे. बडीशेप मध्ये पण व्हरायटी तुमच्या. बडीशेप मध्ये मसाल्यामध्ये येईल ना. हे बघा आता म्हणजे तुम्हाला मी सांगतोय बघा, या इकडं आतमध्ये बघा, हा नागर मोथा आहे. हा नागर मोथा. हा नागर मोथा केसांसाठी खूप चांगला असतो. हा वाळवलेला आवळा. हा आपले वाळवलेला आवळा. याचे सुद्धा खूप उपयोग आहेत. आता आपण सगळे सांगत बसू शकत नाही, कारण की याचे मग खूप मोठा होईल व्हिडिओ. ही तुळशीची पानं वाळलेली. हा ही तुळसची वाळलेली पानं ही सगळी. काय ही कडुलिंबाची वाळलेली पानं. ओके. नीम आणि बोर्डावरती लिहिलेले पूर्ण ते सगळ्या प्रकारच्या पावडर इथे मिळतात. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही. कडुलिंबाच्या पानांची पावडर. ओके. हा त्यानंतर हा कारला पावडर, म्हणजे कारले म्हणजे आपण जी भाजी करतो ना कारल्याची पावडर. ही शुगर बदाम, हे जांभळाच्या बियांची पावडर आहे. हे पनीर फूल, इंद्रजव आणि हा कडू जिरा, या सगळ्या वस्तू डायबिटीस साठी उपयुक्त आहेत. त्यानंतर बघा ही गुलाबी तुरटी, हा बिदारी कंद म्हणजे भुईकोवळा, हे नागकेशर. आता इथं लोकांचा एक गोंधळ होतो, नागकेसर आणि नागकेशर. तर नागकेशर वेगळे, नागकेसर वेगळे. हे बघा हा कडू चिरा येतात. हे बाल हरड, हे पुनर्नावाच्या काड्या या, हे अडुळसा. काय त्यानंतर बघा हे अनंतमूळ, हे अनंतमूळ, हे हाडजोड पावडर, शंखपुष्पी, हे अक्करकाराची पावडर आहे. ही तुरटी, हे बघा ही सोमकांडी. सोमकांडी म्हणजे ज्याला बघा ते सोमरस वगैरे जे बनवायचे ना देवतांमध्ये, ती ही वनस्पती ही आहे बरं का. त्यानंतर ही सोमकांडीची पावडर. ही बेलगिरी म्हणजे बेलाची जी फळं असतात ना, त्या फळांची वाळवून केलेली पावडर. ही बेलाच्या पानांची पावडर. त्यानंतर हे उटंगण बीज म्हणून एक आहे बरं का. हे उटंगण बीज म्हणजे वंध्यत्व वगैरे दूर करते.
नाही 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 नाही, थांबा थांबा थांबा. समस्यांसाठी ते केसांच्या वाढीसाठी, त्वचा रक्तशुद्धी, केस गळती थांबवते आणि केस काळे होतात त्याच्याने. डोळ्याचे विकार, त्वचा रोग वगैरे, हे बाबळीच्या शेंगा, ही रतनज्योत, त्वचा रोग जखमा, ही बाबूळच्या सालाची पावडर, बाबळीच्या झाडाच्या सालाची पावडर आहे. हा ताल मखाना म्हणतात याला. काय, ही कुचला बीज, ही अशोकाच्या सालाची पावडर, अशोकाचं झाड असते त्याच्या सालाची पावडर आहे. ही साधारणपणे बघा महिलांच्या सगळ्या समस्या असतात ना, पाळी वैशेक वगैरे, त्याच्यामध्ये ही खूप गुणकारी आहे. हा ताल मखाना, हे बघा, हा ताल मखाना जी आहे, हा अख्खा ताल मखाना, ही ताल मखाना पावडर आहे. तर हा जो ताल मखाना जो आहे हा सुद्धा मूत्रविकारांवरती असा, म्हणजे ज्याप्रमाणे गोकुळचे उपयोग आहे तसे याचे उपयोग आहे. ही दारू हळद, ही कुटकी, ही आंब्याच्या पानांची पावडर, ही ताल मिश्री, हिला पाम कॅन्डी असं म्हणतात. ही नैसर्गिक साखर झाडापासून निघालेली. ओके. काय, तर हे बघा, हे गुग्गुळ पावडर, हे गुग्गुळ काय, त्यानंतर बघा हे मोगू, मराठी मोगू म्हणतात याला. काय, ही भुईरिंगणी, हे तुळशीच्या पानांची पावडर, सागरगोटा, ब्राह्मी, हे कमरकस, कमरकस म्हणजे पलासच्या झाडाचा डिंक. काय, ही गवारगम पावडर, हे सुहागा म्हणजे बोरॅक्स, जंतुनाशक असतो हा, गायींना, म्हशींना, गुरांना वगैरे देतात बघा. हा समुद्र पेस, ही सिबकथॉन पावडर म्हणजे सी बकथॉन, हे बघा. याप्रमाणे ही सर्पगंधा, हे सर्पगंधा ज्या वेळेला मुंगूस आणि सापाचं समजा लढाई होते ना, तर समजा मुंगूसाला जर सापाने चावलं चुकून, तर मुंगूस पहिली हे झाड शोधून त्याची मुळी खातो. असं त्या, म्हणजे आता मुंगूस खातो हे मारुती चितमपल्लीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. हे बघा, ही जटामासी, ही केसांसाठी आहे, म्हणजे जटामासी केसांच्या विकारांसाठी आहे, त्वचा विकारांमध्ये पण आहे. गुडमार, मैदा लकडी, हे निरंजन फळ, त्यानंतर बघा ह्या बऱ्याच अजून इथं बघा अगरूबार, ही चोपचिनी, त्यानंतर ही संगीरा पावडर, हे मायफळ, हे अमरकंद, अमरकंद म्हणजे तुमचे कुठे काय म्हणतात ना, म्हणजे गुडघे दुखीला वगैरे फार उपयुक्त आहे. ही पेरूच्या पानांची पावडर, दंतविकार सगळे. काय, ही दारू हळद, त्यानंतर हे कायफळ, हे बघा, ही दावणा पावडर, ही काळी दुर्वा पावडर, ही बाबूळच्या शेंगाची पावडर, ही निंबोळी म्हणजे कडुलिंबाच्या ज्या बिया असतात ना त्याची पावडर, ही लोबान पावडर, ही पांढरी दुर्वा पावडर, हे कस्तुरी हळद. त्यानंतर बघा ही सर्व प्रकारची इथं तेल आहेत बघा. हे जास्वंदीचं तेल, बदामाचं तेल, पुदिना तेल, त्याच्यानंतर हे महानारायण तेल आहे, पॅरालिसिस तेल आहे, शतावरी तेल आहे, त्यानंतर हे लिंबाचं तेल आहे, निलगिरी तेल आहे, तुळस तेल, ऑलिव्ह तेल, पुदिना तेल, हे परत बघा काही जोजोबा तेल. तुम्हाला आमच्याकडे असलेल्या तेलांची यादी वाचून नको काय? नको नको नको. हे बघा, तेल, निलगिरी तेल, चंदन बाली तेल, नेटगोडी तेल, सर्व प्रकारचे तेल इथं मिळतात. आम्ही स्वतः बनवलेला एक हा फॉर्म्युला आहे सगळा, 24 जडीबुटी आहे त्याच्यामध्ये, बरं का. याच्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल टाकायचं कोमट करून, आणि केसांच्या सगळ्या समस्या जातात. काय, आणि आता हल्ली लोकांना जे सगळे केसांच्या जे मुख्य समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या शॅम्पूच्या अति वापरामुळे, कारण शॅम्पूने सगळं पूर्ण ड्राय होऊन जातं आणि मग केसांमध्ये खास सुटे मुळे बी होतात. त्याच्यासाठी आम्ही बघा, आपले जे पूर्वज म्हणजे 30-40 वर्षापूर्वी शॅम्पू नव्हता, त्यावेळेला ही शिकेकाई वापरत होते. तर नुसती शिकेकाई वापरण्यापेक्षा आम्ही काय केलं, शिकेकाई आणि रिठा एकत्र करून वापरायचे. तर आम्ही बघा, हे आम्ही स्वतः तयार केलेले मिक्सचर आहे बघा. त्याच्यामध्ये बघा शिकेकाई, रिठा, आवळा, मेथी, कचोरा, नागरमोथा, बावची, कपूर काचरी, त्याच्यानंतर वाळा, जपा कुसुम म्हणजे जास्वंद, या अशा एवढ्या वस्तू टाकून हे बनवलेलं आहे. केस बघा, एक ते कुंकुमाजी तेल म्हणून लावलेलं आहे बघा. काय, ते कुंकुमाजी तेल हे आहे ते सर्व त्वचा विकारांवरती वगैरे म्हणजे खूप चांगलं असतं ते. त्यानंतर ही इंडिगो पावडर आहे, ग्लिसरीन आहे, एक सियागोन गुडघे दुखीवरती खूप उपयुक्त आहे. हा कुठं मिळत नाही, फार लोकांना अडचण होते याची. हे गुलाब पाणी वगैरे म्हणजे या वस्तू आहेतच अजून.